रत्नागिरी जिल्ह्यासह दापोली तालुक्यात देखील गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। पावसाचा जोर आज रविवारी देखील कायम असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सततच्या पावसामुळे दापोली शहरातील अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून जनजीवन त्यामुळे विस्कळीत झालंय। अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर देखील याचा परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। जालगाव येथील समर्थनगर परिसरात पावसाचं पाणी घरांच्या आणि इमारतींच्या आवारात शिरण्यास सुरुवात झाली आहे। अनेक इमारतींच्या तळमजल्यांमध्ये देखील पाणी साचल्याने रहिवाशांचे हाल होताना दिसून येत आहेत। काही घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे घरगुती सामानाचं देखील नुकसान झालंय, तर दापोलीतील केळसकर नाका परिसरात देखील मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। तर शहरातील काळकाईकोंड भागात देखील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून सखल भागातील नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पावसाचा जोर असाच राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। दरम्यान हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असं प्रशासनाकडून सांगण्यात येतंय। कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।